वय. देवाने मनुष्य प्राणी हा इतका चमत्कारी प्राणी बनविला आहे की त्यालाही आश्चर्य वाटत असावे, कसं काय बरे घडला हा प्राणी. बघा, आपल्यालाही असे होते ना कधीतरी, की एखादी गोष्ट चुकून घडते आपल्या हातून आणि नंतर लक्षातही येत नाही की कसे बनवले असेल आपण. बहुतेक आपल्यालाही बनवल्यावर देवाला प्रश्न पडला असेल, अरे यार, कैसे बनाई ये चीज. कितीतरी स्वभाव, एकही स्वभाव दुसऱ्यासारखा नाही, एकाचेही मत दुसऱ्यासारखे नाही. म्हणजे बघा ना, किती संमिश्र भावना असतात आपल्या मनात. उदाहरणार्थ, स्त्रियांना वाटत असते की त्यांची सुंदरता वाढावी, केस लांब व्हावेत, उंची अजून वाढली असती तरी चालले असते. तसेच पुरुषांनाही वाटते आपल्याकडील गाड्यांची संख्या, बँक बॅलन्स थोडा वाढावा. थोडक्यात काय, तर सर्वांना काही ना काहीतरी वाढत राहावे असे वाटते. फक्त एक मताने वाढू नये असे वाटते ते वय. कोणीतरी म्हणाले आहे ना, नावात काय आहे, तसे काही जण म्हणतात वयात काय आहे. मला विचाराल तर मला वाटते नावातही आहे आणि वयातही आहे. कोणाला तरुण दिसायला आवडणार नाही हो. याला अपवाद आहे तो लहान मुलांचा. त्यांना लहानपणी लवकर मोठे व्हायचे असते. मोठे झाले की फार मज्जा असते बुवा, असे उगाच वाटत असते त्यांना. निरागसच ती. परवा टी व्हीवरती एक जाहिरात बघितली. त्यात एक आजींचा घोळका बसलेला असतो आणि त्यांचे लक्ष हसत खेळत गप्पा मारत जाणाऱ्या तरुण मुलींकडे जाते. त्याच तरुण मुली पुढे गेल्यावर त्यांना छोट्या मुली रस्त्यावरती बसून खेळताना दिसतात. आजींना तरुण मुलींचा हेवा वाटतो, तर तरुण मुलींना बालमुलींचा हेवा वाटतो. थोडक्यात आपल्याला आपल्यापेक्षा लहानांचे आयुष्य किती छान आहे असेच वाटत राहते. आहे त्या वयातला आनंद निखळपणे घ्यावा असे का कधी वाटत नाही आपल्याला. वयानुसार होणारे बदल हे योग्यच असतात, पण आपण सहजतेने का स्वीकारू शकत नाही. निसर्गाने आपले काम चोखच केलेले आहे. निसर्ग कधी चुकत नाही की चुकणार नाही. आपणच सतत त्याच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करत असतो. तऱ्हेतऱ्हेचे चेहऱ्याचे क्रीम्स असेनात की साबण असेनात, कशानेही आपले वय लपणार नाही की त्वचा तरुण दिसणार नाही. हे सत्य माहीत असूनही आंधळेपणाने आपण त्याचा वापर करत असतो. तरुण असो वा मध्यम, सर्वांना आपण छानच दिसावे असे वाटत असते आणि त्यात काही चूक नाही. आणि त्यात आम्ही तिघी मैत्रिणी काही कमी नाही आहोत. कुठलाही प्रयोग करून बघायला आम्ही लगेच तयार असतो. कोणी कुठेही सौंदर्य खुलवण्यासाठी काही माहिती देत असेल तर आमचे कान टवकारलेलेच असतात. असेच कोणाकडून तरी फ्रूट फेशियलबद्दलची माहिती प्राजक्ताला कळाली. ती म्हणाली की आपण जे फळ खातो ना, त्याच्याच गराने जर फेशियल केले तर त्वचा एकदम फ्रेश आणि यंग दिसते. प्राजू आणि वंदू दोघींनाही नवीन काही कळाले की त्याची माहिती मला येऊन देतात आणि मी तो प्रयोग करायला त्यांना भरीस पाडते. खरे सांगायचे तर पार्लर, ब्युटी प्रॉडक्ट्स बाहेर खूप महाग झाले आहेत, तर आपल्याला स्वस्तात काही गोष्टी घरी करून बघायला काय हरकत आहे असे आम्हाला वाटते. मी म्हटले, फ्रूट फेशियल, वा छान आहे की कल्पना. यंग आणि फ्रेश दिसायला कोणाला नाही आवडणार. मग आम्ही ठरवले, ज्याला ज्या फळाचे फेशियल करायचे आहे त्याने त्याचा गर घेऊन माझ्याकडे शनिवारी दुपारी भेटायचे. शनिवारी दुपारी त्या दोघी माझ्याकडे आल्या. मी अगदी हुशारीने टोमॅटोचा गर काढून ठेवला होता. फ्रूट फेशियल कसे करायचे याची सगळी माहिती आम्ही तिघींनी गोळा करून ठेवली होती. अति उत्साहाच्या भरात प्राजूने आणलेला स्ट्रॉबेरीचा गर, वंदूने आणलेला पपईचा गर आणि मी काढलेला टोमॅटोचा गर एका बाउलमध्ये थोडा थोडा घेऊन एकत्र केला. त्या दोघी म्हणाल्या, आम्ही सुद्धा तू जे करतेस ना तेच करतो. मग आम्ही ठरवलं मिक्स फ्रूट फेशियल करूयात, म्हणजे त्वचा एकदम छान दिसेल आपली.
आणि या फेशियलचा इफेक्ट उद्यापर्यंत दिसू लागेल ना गं? वंदूला रविवारी लग्नाला जायचे होते, त्यामुळे तिने विचारले. आणि प्राजक्ताच्या घरी एकजण जेवायला येणार होते. माझ्याकडे कोणीही येणार नाही असे मला माहिती होते, तरीसुद्धा मला फेशियल करायची खूपच उत्सुकता होती. आपले फेशियल दुसऱ्याने करण्यापेक्षा आपणच आपले आपले करूयात असे आम्ही ठरवले. आरशासमोर उभे राहून तिघींनी सुरुवात केली. पहिल्या 5च मिनिटात लक्षात आले की मला चेहऱ्यातून गरम गरम वाफा निघत आहेत असे वाटायला लागले. जरा जाऊन पंखा लावला तरी तसेच वाटत होते. मी या दोघींना विचारले, तुम्हाला चेहरा गरम वाटतोय की गार? गरमच वाटणार ना, मसाज करते आहेस चेहऱ्याला, प्राजू म्हणाली. अगं, फळांमुळे ब्लिचिंग इफेक्ट येत असेल, वंदू म्हणाली. मी मनात म्हटलं, येत असेल बुवा. आता मला जरा जास्तच गरम वाटू लागले. प्राजू म्हणाली, तुम्हाला चेहरा खासतोय का ग थोडा? आम्ही दोघी नाही म्हणालो. पण मला आता गरम वाफा काही सहन होईना. मी म्हणाले, मी जरा चेहरा धुवून बघते गार पाण्याने. प्राजूही म्हणाली, मी सुद्धा गार पाण्याने चेहरा धुवून बघते. वंदनाचा फेशियल मसाज अजून चालूच होता. चेहरा धुतल्यावर मी आणि प्राजू एकमेकांकडे बघून ओरडलोच. टॉमॅटोसारखा लालेलाल झाला होता चेहरा. आमचा चेहरा बघून वंदूही घाबरली. ती सुद्धा घाईघाईने जाऊन धुवून आली. तर तिच्या चेहऱ्यावर लाल चट्टे दिसत होते, पण फार नाहीत. मग आम्ही तिघी घाबरलो. भराभरा जाऊन फ्रीजमधनं गार पाणी आणि बर्फ काढून चेहऱ्यावरती फिरवू लागलो. वंदूने तोपर्यंत फोनवरती कोरफडीचा गर लावल्याने गार वाटेल का असा प्रश्न टाकून बघितला. मग तयार कोरफडीचा गर काही आमच्याकडे नव्हता, म्हणून मी बाहेर बागेतून कोरफडीचा तुकडा कापून आणला. त्याची साल काढून गर काढेस तोपर्यंत अशी दमछाक झाली. मग कसा बसा तो थोडा चिकट गर काढून चेहऱ्यावर लावून बसलो. कशामुळेही त्वचेला गारवा मिळत नव्हता. आता कशाने गारवा मिळेल याचा शोध सुरू झाला. काकडी, कोरफड, चंदन पावडर, गार दूध, जे म्हणून काही गार सापडेल असे सर्व जिन्नस एकत्र करून त्याचा एक लेप बनवला आणि तो चेहऱ्यावरती चक्क थोपला. एकदाचा चेहऱ्याला गारवा मिळू देत या उद्देशाने. घरात आम्हा तिघींशिवाय कोणीही नव्हते, म्हणून बरे झाले. नाहीतर सगळ्यांना एक चेष्टेचा विषय मिळाला असता आयता. प्राजूला आता चिंता पडली. अगं, उद्या पाहुण्यांसमोर हा लालबुंद चेहरा घेऊन कसा जाऊ? वंदू म्हणाली, तुम्ही तरी घरात आहात ग, मी लग्नाला कसं जाऊ? उसने अवसान घेऊन म्हणाले, होईल ग ठीक 1 तासात. खरं तर माझ्या चेहऱ्यातून अजूनही गरम वाफा निघत होत्या, पण यांना सांगू कसं? त्यांचा धीर खचू नये म्हणून मी सुद्धा शांत बसले. जरा गार सरबत प्यालो. कुठलीही गोष्ट चेहऱ्याला लावायच्या आधी हातावर का लावून बघतात याची चांगलीच समज मिळाली. तिघीजणी मनोमनी आपला आहे तो चेहरा परत मिळावा अशी प्रार्थना करत होतो. तेही चाणाक्षपणे दुसरीला कळू न देता. 100दा मनात स्वतःलाच दूषणे दिली. कोणी सांगितला होता हा उद्योग? काही गरज होती का अजून तरुण दिसायची? आणि काही गरज होती का पैसे वाचवायची? बाहेर जाऊन करता आलं असतं ना. असं काय एकदाचं फेशियल करून 10-12 वर्ष कमी वय होणार होतं? पण माणसाचे मन ही एक अशी गोष्ट आहे की सगळ्यात चांगली समज ना आपण स्वतःलाच देऊ शकतो, आणि तेही इतरांना कळू न देता, मनातल्या मनात. आय एम प्रिटी शुअर आम्ही तिघींनीही तेच केले, पण चेहऱ्याची एकही सुरकुती न हलवता. कारण जो काही लेप लावला होता त्याने चेहरा असा काही कडक झाला होता की आता धुण्याशिवाय पर्याय नव्हता. लेप हलक्या हाताने धुवून काढला. आता कुठे चेहरा जरा माणसात आला होता, पण तो इतका हुळहुळा झाला होता की आता 2-3 दिवस चेहऱ्याला हातसुद्धा लावायचा नाही असे ठरवले. म्हणतात ना, जेनो काम तेनो भाय, दूजा करे तो गोता खाय. तिघींनीही यापुढे तरुण दिसण्यासाठी काहीही प्रयोग करायचा नाही असा कानाला खडा लावला. त्या दिवशीच ठरवले, आपण ज्या वयात आहोत ना त्याचा आनंदाने स्वीकार करायचा.
तरुण दिसायचा अट्टहास न करता. आधी मनाने तरुण होऊयात. वय काय त्याच्या ओघाने योग्य वळणावरच जाईल. तरुण होण्याचा अट्टहास करण्यापेक्षा आकर्षितरित्या कसे स्वतःला या जगात वावरता येईल याच्यावरती विचार केला पाहिजे. म्हणूनच म्हणतात ना, 40शीत आल्यावर केस काळे होऊन तरुण दिसण्यापेक्षा सॉल्ट अँड पेपर लुकमध्ये जास्ती शोभून दिसतो. एवढे सगळे ज्ञान संपादन करून आम्ही आता काही नवीन प्रयोग करणार नाही असे मनाशी ठरवले होते. तेवढ्यात प्राजूला तिच्या बहिणीकडून कळाले की एक नवीन डिटॉक्स डाएट आला आहे की ज्याने शरीरातील नको असलेले विषारी पदार्थ म्हणजे टॉक्सिन्स बाहेर पडून त्वचेवर एकदम ग्लो येतो आणि बारीकसुद्धा व्हायला मदत होते. करून बघायचा का गं हा प्रयोग? 1 आठवड्याच करूयात, फार नको. फारच त्रास न घेता यंग दिसलो तर काय वाईट आहे गं? प्राजू म्हणाली. मी सगळी माहिती काढली आहे. ठरले तर मग उद्यापासून करूयात. वय लपवण्याचा अथवा तरुण दिसण्याचा कुठलाही प्रयोग करायचा नाही असा निश्चय आम्ही मनाशी केला होता ना, तोही मोडायचा ठरवला. बघूयात म्हटले एक शेवटचा प्रयोग करून. म्हणतात ना, तरुण दिसण्याचे भूत जर मानगुटीवर चढले तर ते उतरता उतरत नाही. आणि तुमचे याच्यावर काय मत आहे?